उल्हासनगरमध्ये धक्कादायक घटना समोर आली। कैद्याला कोर्टामध्ये गांजा पुरवण्याचा प्रयत्न केला गेलाय, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाचा गांजा देण्याचा प्रयत्न फसला। पोलिसांच्या लक्षात आल्याचे पाहून कारवाई होईल या भीतीने तरुणाने पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळ काढलाय। चप्पलच्या बॉक्समध्ये हा गांजा आणण्यात आला होता। या घटनेची सध्या उल्हासनगरमध्ये चर्चा होत आहे। जेलमधून न्यायालयात हजेरीसाठी आणलेल्या आरोपीला एक तरुण चपलेच्या बॉक्समध्ये गांजा द्यायला आल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली। ही बाब लक्षात येताच या तरुणाला पकडायला पोलीस गेल्यावर त्याने कोर्टाच्या जिन्याची जाळी तोडून उडी मारत पोबारा केला। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस याचा तपास करत आहे। उल्हासनगर कॅम्प 4 मधील एका मारहाणीच्या प्रकरणात मुकेश जाधव, महेश जाधव, लक्ष्मण जाधव, हर्षद सकट आणि जतीन चौहान यांना अटक करण्यात आली होती। या सर्वांना सोमवारी उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते। त्यावेळी एक अज्ञात तरुण हा आरोपी हर्षद सकटकडे आला आणि त्याला एक चपलेचा बॉक्स दिला। पोलिसांनी आरोपी हर्षद सकटला दिलेला चप्पलचा बॉक्स तपासायला घेतला असता त्यात गांजा सापडला। त्यामुळे घाबरलेल्या या तरुणाने चक्क पहिल्या मजल्याच्या जिन्याची जाळी तोडत खाली उडी मारली आणि तो पळून गेला। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा चपलेचा बॉक्स पोलिसांनी जप्त केलाय। पोलीस सध्या तपास करत आहे।